रामकृष्ण हरी. सर्व माझ्या गोड ताई दादांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, पाणी आलेलं आहे. स्वयंपाक करता करताच पाणी पण येतं. तिसऱ्या दिवशी पाणी सोडतात प्यायचं, त्यामुळे मी असे हंडे भरून ठेवते. आज मी 3 हंडे भरून ठेवलेले आहे. त्या दिवशी एकच हंडा भरला होता कारण घाई होती असं. आणि जे हंडे भरलेले होते ते पाणी मी वतून घेतलेलं आहे. आंघोळीला किंवा कपडे धुवायला तसं वतून देत नाही. दादांचा डबा पण गेलेला आहे. आज केलेली होती वालाच्या शेंगांची शेंगदाण्याचं पीठ टाकून भाजी. कळी मी 2 मिनिटं खाली ठेवते. कातर बेशनमध्ये जाते. भाजी काढून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये मी मशरूमची भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी ती तशीच ठेवली. आणि तसं पण जागा नाही आहे, म्हणजे भांडे आहेत हंडा भरलेला पण आपलं म्हणून झालेलं आहे. डब्यापुरत्या चपात्या केल्या, डबा गेलेला आहे. आता जी आपली राहिलेली कामं आहे ती करून घेते. आज खूप घाई झाली. पाणी पण मंदे चाले. दादांना पण उशीर झाला. ते तर खाली जाऊन थांबलेले होते. सौरभ डबा घेऊन गेलेला होता त्यांच्याजवळ, का तर ते निघून गेले असते. त्यामुळे म्हटलं जा खाली तो डबा. यात पण तेल आहे. रात्री जी भजी तळलेली होती त्याचं तेल आहे, ते पण तेल काढून घेते. त्यातच मी आता गरम पाणी ठेवणार आहे मशरूमसाठी. सकाळी सकाळी स्वयंपाक झाला की टेन्शन राहत नाही असं पण एक वाटतं. पण केव्हा केव्हा असं वाटतं सकाळी सकाळी देवपूजा करून घ्यावी. घराची साफसफाई तरी झालेलीच असती, पण आता तसं होत नाही. पहिले स्वयंपाक आणि त्याच्यानंतर देवपूजा. पितांबरी आणायचं लक्षातच राहत नाही. हंडे खूप घाण झाले. असे मी इथं हंडे लावून ठेवते, म्हणजे एकावर एक 3 हंडे ठेवून देते. दिसायला पण छान दिसतात आणि एका कोपऱ्याला बसून जातात व्यवस्थित. मशरूमला हे असं बारीक चिकटलेलं असतं. ते पाण्यामध्ये टाकले की सर्व निघून जातं. आपल्याला मशरूम धुवून घ्यायचे आहे आणि गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. आपल्याला जशा आकारामध्ये पाहिजे तसे आपण कट करू शकतो. मी थोडे मोठे मोठेच ठेवणार आहे. मशरूम टाकून दिलेले आहे गरम पाण्यामध्ये. पहिले मी लोखंडाच्या कढईमध्ये टाकले होते. माझ्या लक्षात नव्हतं, त्यामुळे मी लोखंडाच्याच कढईमध्ये टाकले. पण एकदा काय झालं होतं, पूर्ण ते काळे पडले होते. नंतर माझ्या लक्षात आलं, परत मी ते काढून घेतले, परत एकदा स्वच्छ धुवून घेतले आणि स्टीलची जी कढई आहे आपली त्या कढईमध्ये मी आता ते टाकलेले आहे. एका बाजूला चपात्या पण करून घेते, एका बाजूला मशरूम छान उकळल्या जातील, तोपर्यंत आपल्या चपात्या पण होतील. भांडे पण बरेच पडले बेसिंगमध्ये. रात्री एवढे भांडे घासून ठेवलेले आहे तरी सुद्धा बेसिंगमध्ये भांडे पडले. रात्रीचे भांडी सुद्धा मांडायचे आहे. घासलेली भांडी मी हॉलमध्ये ठेवलेली आहे, का तरी तो वापरायला मला जागा कमी पडते. सकाळी सकाळी असं पाणी आलं की खूप घाई होते. स्वयंपाक एका बाजूला, पाणी भरायचं, स्वयंपाक करायचा आणि मध्येच असं काही जर असलं तर खूप चिडचिड होते. त्यामुळे मी भांड्यांची जाळी हॉलमध्ये ठेवून दिलेली आहे. राहिलेल्या चपात्या पण करते आणि जे भांडे आहे रात्री घासलेले ते मांडून घेते. त्याच्यानंतर भांडी घासणार आहे. पूजा तर निवांतच करणार आहे, का तर खूप घाई होते असे सकाळी सकाळी कामामध्ये जर पूजा करायची म्हणलं तर. त्याच्यामुळे पहिले स्वयंपाक. मशरूम गरम पाण्यातून काढून घेतलेले आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, धना पावडर, कसुरी मेथी, मिरची पावडर, कांदा, सर्व मसाले छान असे परतून घेतलेले आहे. त्यामध्ये टाकणार आहे आता गरम पाण्यामधून काढून घेतलेले मशरूम. वरून चवीपुरते मीठ टाकायचे. हळद मी तेलामध्ये टाकलेली आहे.
अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने मी अशीच भाजी बनवते. आपण कांदा टोमॅटो टाकला तरीही चालतं. आपल्याकडे जर हिरवी पिवळी लाल कलरची शिमला मिरची असेल तर आपण टाकू शकतो. वरून यात टाकणार आहे तर चवीपुरतं मीठ. थोडंसं मला तेल कमी वाटतंय त्यामुळे मी तेल टाकणार आहे थोडं. जास्त नाही, एक अर्धा चमचा टाकलेला आहे फक्त. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून अशी त्याला एक वाफ काढून घेणार आहे. भाजी आपली झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. याच्यावरती टाकणार आहे हिरवीगार अशी कोथिंबीर. चला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. भाज्या पण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे. बेसिनमध्ये सर्व स्वयंपाकाची भांडी जमा केलेली आहे. किचन वाटा मी कसा क्लीन करते ते पण तुम्हाला सांगते. का तर आपण भाजीला फोडणी देताना ही बघा भिंतीवरती तेलाचे आणि फोडणीचे थोडे थोडे थेंब उडतात. त्यामुळे स्टाईल आपली अशी घाण दिसते आणि चिकट सुद्धा होते. त्यामुळे मी आता जे काही किचन वाट्यावरती आहे ते सर्व सामान खाली घेणार आहे. माझ्या शेगडीचा अजून पाईप बसवलेला नाही त्यामुळे मला शेगडी खाली घेता येते. जर आपण भिंतीमधून किचन वाट्याच्या आतून जर पाईप टाकलेला असला तर आपल्याला शेगडी खाली घेता येत नाही. आपण तशीच ती एका साईडला सरकवून साफ करू शकतो. आता मला घेता येते इथं त्यामुळे मी खाली घेते आहे, म्हणजे खाली ठेवते. नंतर तिला घासून घेणार आहे मी. जे किचन वाट्यावरती सामान आहे आपलं ते सुद्धा मी खाली ठेवते. यामध्ये ज्या आपल्या रोजच्या मसाल्याच्या बरण्या लागतात त्या ठेवलेल्या आहे मी. दुसरं जे आपण रॅक नांगवलेलं आहे ते अजून मला लावायचं आहे. आणि हे जे रॅक लावलेलं आहे भांड्यांची मांडणी किंवा रॅक, त्याला आपण काहीही म्हणू शकतो. ज्याच्या त्याच्या भागामध्ये अलग अलग पद्धतीने नावं घेतात. आम्ही रॅक पण म्हणतो, मांडणी पण म्हणतो आणि कपाट सुद्धा म्हणतात त्याला काही ठिकाणी. बरं का काहींना माहीत, तुम्ही म्हणसाल की रॅक म्हणजे काय, रॅक म्हणतात येतं सर्वांना माहिती आहे. पण कपाट म्हणजे काय, कपाट वेगळं असतं. पण तसं काही नाही, याला सुद्धा म्हणतात. हे जे छोटं रॅक आहे हे पण मी खाली घेते. खूप जड आहे, हे बरण्या आहे त्यामध्ये काचेच्या. खलबत्त्याचं रोज काम पडतं त्यामुळे तो किचन वाट्यावरतीच असतो. पहिले जे काही तेलाचं आणि खरबट पडलेलं आहे एका कापडाने जमा करून घेते ते. जे काही आहे बारीक कल पडलेले किंवा मोठा मोठा कचरा म्हणता येईल, खरबट म्हणता येईल, तेलाचं, मिठाचं, पिठाचं, मसाल्यांचं सगळं जमा करून घेते पहिले. आपण अशी सारखी किचन वाट्याची साफसफाई केली 8 दिवसातून किंवा जसा आपल्याला वेळ मिळेल तसं, तर कॉक्रोच किंवा मुंग्या होत नाही. पावसाळ्याच्या तर मुंग्या होत नाही, पण कॉक्रोच होण्याची भीती असते, म्हणजे होतात असते. आपण कितीही साफसफाई जरी ठेवली तरी ते होतातच. त्यामुळे आपल्याला 8 दिवसातून 15 दिवसातून किंवा जसा वेळ मिळेल तसं किचनची साफसफाई ही करावीच लागते. आणि मेन म्हणजे आपण जे रात्रीचे खरकटे भांडे ठेवतो त्याच्यामुळे कॉक्रोच होतात. मला सकाळीच एक कॉक्रोच दिसलं होतं त्यामुळे मी लगेच ते बाहेर फेकून दिलं त्याला. चला आता ही भिंत पण घासून घेते, किचन वाटा पण घासून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा किंवा पुसून घ्यायचा आहे आपल्याला. किचन वाट्यावरचं सामान सर्व खाली काढून ठेवलेलं आहे, तुम्हाला तर दाखवलं. जी स्वयंपाकाची भांडी होती ती भांडी पण घासून घेतली. घमेलं भरून घेतलेलं आहे मी. हे बघा बेसिनमध्ये घमेलं तसंच भरलेलं आहे. आता किचन वाटा घासून घेते. घासलेली जी भांडी आहे ती खाली ठेवते, म्हणजे त्यामध्ये जे पाणी आहे ते खाली निथळण. आपण ते नंतर घरं पुसणारच आहे, त्यावेळेस पुसता येईल. घरं पुसताना म्याव तशी काय करते बघा, कशाला आहे. चला भांड्यांची जाळी खाली ठेवते आणि किचन वाट्याची जी स्टाईल आहे ती घासून घेते. किचन वाटा घासते. आपल्याला जर पाण्याने धुवायचा असला तर आपण धुवायचा किंवा कापडाने पुसून घ्यायचा. मी कापडाने पण पुसते केव्हा तरी, किंवा पाण्याने सुद्धा धुवून घेते. काय चाललंय ग,
कशाला इकडे तिकडे घुसते? जिथं आपला हात पोचत नाही तिथं थोडंसं वाकून घ्यायचं. मी वाकूनच घासते कारण माझा हात कोपऱ्यामध्ये जात नाही त्यामुळे. किंवा पायाखाली काहीतरी घ्यायचं. खालचा पण घासून घ्यायचा. पहिले भिंत घासायची, त्यानंतर खाली घासायचं. 5 मिनिटं सुद्धा लागत नाही आपल्याला घासायला. आपण जर वरच्यावर अशी साफसफाई करत राहिलो तर. नळाला पण बोरिंगच्या पाण्याचे डाग पडतात. नळ पण आपण असे भांडे घासताना घासून घ्यायचे. बघा इथे खूपच घाण झालेलं आहे तरी मी वरच्यावर घासते. पण खूप जवळ असल्यामुळे ते सारखं उडतं आणि सारखे डाग पडतात त्याला. बहुतेक हा किचन वाटा गळत असेल त्यामुळे व्हाईट सिमेंट लावलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, इथं व्हाईट सिमेंट आहे, इथं व्हाईट सिमेंट आहे. ते दिसायला खूप घाण दिसतं. चालू करते. हा पिण्याच्या पाण्याचा नळ आहे. एक तास रांगतं पिण्याचं पाणी. स्वयंपाक झालेला आहे. पिण्याचं पाणी पण भरून ठेवलेलं आहे. स्वयंपाकाची भांडी घासली, त्याच पाण्याने मी धुवून घेतलं. का तर आपला पियाचा जो माठ आहे तो इथं भरलेला आहे. छोटासाच आहे पण खूप गार पाणी होतं त्यामध्ये. चला आता इकडचा किचन वाटा जो घासलेला आहे तो धुवून घेऊया. पाणी ओतून मी किचन वाटा धुत होते, पण झालं काय ताईंनो, भिंतीवरती म्हणजे जी स्टाईल आहे त्याच्यावरती मला चिकट हाताला जाणवत होतं. त्यामुळे मी ते नखाने घासून घेतलं, म्हणजे नखाने काढून घेतलं. किचन वाटा स्वच्छ घासून धुवून पुसून घेतला. आता आपली जी गॅसची शेगडी आहे ती घासणार आहे. हे का पडत नाही रे? याचा स्प्रेच होत नाही. असंच होते मी आता. बघू निघतं का नाही निघत ते. चला गॅसची शेगडी आपली घासून झालेली आहे, पण इथं जे काळं आहे ते अजिबात निघत नाही. तशी पण मला शेगडी बदलवायचीच आहे, त्यामुळे मी एवढं काही टेन्शन घेतलं नाही. जेवढं काढता येईल तेवढं मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण ते खूप काळं झालेलं आहे त्यामुळे ते काही निघत नाही. जो आपला काटा चमचा असतो त्याने पण मी ते काढून बघितलेलं आहे बऱ्याच वेळा. जेवढं निघालेलं आहे तेवढं मी काढलेलं आहे. घासलेली भांडी वरती ठेवून देते. किचन सजवायला मला खूप आवडतो, पण आपला किचन लहान आहे. किचन लहान नाही म्हणजे किचन वाटा लहान आहे, त्यामुळे कुठं काय ठेवावं आणि कुठं काय नाही हे अजून काहीच कळत नाही. बघू, 1 महिना झाला आपल्याला तरी पण काही लक्षात येत नाही. जसं आहे तसं चाललेलं आहे. देवाचे दिवे पण घासून घेतले. देवपूजा करायची आहे. दिव्यावरती ठेवायचा काच. तुळशी जवळ दिवा राहत नाही संध्याकाळचा, त्यामुळे असा काच ठेवते. पावसामुळे झाडांची वाढ पण खूप झालेली होती. घरातले काम आवरून झाल्यावर
जे गुलाबाचे फुलं आलेले होते ते पण कट करायचे होते. गुलाबाचे फुलं जर आपण कट केले तर नवीन फांद्या फुटायला मदत होते. तसेच शेमीचे झाडसुद्धा मला कट करायचे होते. आवळ्याचे झाड पण कट करायचे होते. का तर फांद्या जर कट केल्या तर नवीन फांद्या फुटायला मदत होते. येऊ पण माझ्याजवळ इथं झोपलेली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. झोपलेली नाही म्हणजे बघती आहे ती. अरे दोन होते. रात्रीचा 1 वाजलेला आहे. किती वाजले? 1:10 1 वाजून 10 मिनिटं झालेली आहे. हे बघा, एवढी छान कोथिंबीर मी तशी नाही ठेवू शकत, त्यामुळे मी आता निवडून घेते. अरे शेपूची भाजी पण आहे, मेथीची भाजी पण एक आहे. हात लागा तू. 5 मिनिटं इथंच पडले होते मी, का तर खूप कंबर दुखून आली होती म्हणून. चला ताईंनो, आता 1 वाजता मी तुम्हाला दाखवते की मी 1 वाजेपर्यंत काय करते रात्री. आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटू आपण उद्या सकाळी परत. आता चला, बाय, गुड नाईट.